कटकारस्थान रचून मुलींना प्रलोभन दाखवली जात आहेत, त्यांना वाईट मार्गाने लावल्या जात असेल तर ही बाब कदापिही सहन केली जाणार नाही। ठाणेदारांनी लव जिहादचा बंदोबस्त करावा, अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशारा राज्यसभेचे खासदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल बोंडे यांनी दिला आहे। दर्यापूर तालुक्यातील येवदा येथे 21 वर्षीय विवाहितेला विशिष्ट समुदायातील युवकाने फूस लावून पळविले होते। या घटनेनंतर तात्काळ डॉक्टर बोंडे हे येवदा येथे दाखल झाले। त्यांनी युवतीच्या कुटुंबियांशी संवाद साधला। दरम्यान पीडित मुलीचे आई वडील, भाऊ व कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी येवदा येथे आल्याचे त्यांनी नमूद केले। 4 दिवसापूर्वी येवदा येथील विवाहितेला पळून कटकारस्थान रचून मुंबई, अकोला, संभाजीनगर येथे नेण्यात आले। त्यानंतर अमरावतीतून आरोपी व युवतीला पोलिसांनी ताब्यात घेतले। फूस लावून पळविल्याचे लव जिहादचे प्रकार होत आहे, त्यावर अंकुश लावण्याकरिता काम केले पाहिजे। भारतीय जनता पक्ष, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे कार्यकर्ते व पदाधिकारी सातत्याने पीडित असलेल्या युवतीच्या कुटुंबांना धीर देत आहेत, असेही खासदार डॉक्टर अनिल बोंडे यावेळी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले। तर येवद्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे यांना निर्देश देताना त्यांनी स्पष्ट केले की येवदा पोलीस स्थानकाच्या हद्दीत सुरू असलेले अवैध धंदे, वरली मटका तातडीने बंद व्हायला पाहिजे। यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य नकुल सोनटक्के, किसान मोर्चाचे उपाध्यक्ष संजय वाघमारे, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर वांदे, डॉक्टर अनिल गाडखे, सुनील गाडखे, माला डोईफोडे, मनीष कोरपे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा छाया टोलमारे, वरुडच्या कीर्ती बघेले, शुभम रघुवंशी, अमोल हिवराडे, अभिजित गावंडे, दत्ता गायगोले, धनु गायगोले, चंद्रशेखर पवार आदी उपस्थित होते। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।